नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सुख स्टडी सेंटर या आपण सर्वांच्या YouTube चॅनलवर, जिथे आपण शिकतो मॅथ आणि रिझनिंगचे भन्नाट असे कन्सेप्ट अगदी सोप्या भाषेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आपली हे सिंपल इंटरेस्टची सीरीज चालू आहे आणि त्यातला हा पार्ट 6 आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो. तर आणि आपण एकदम बेसिक लेव्हलपासून तर मॉडरेट आणि हाय लेव्हलचे सगळे क्वेश्चन इथे बघत आहोत. एकदम बेसिक्सपासून घेत आहोत. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे तुमचा कोणता पण कन्सेप्ट इथे सुटला सुटला नाही पाहिजे आणि आपण जे प्रश्नाची जी संख्या आहे एकाच टाइपवर ॲटलीस्ट 2 ते 3 प्रश्न आपण सेम टाइपचे बघत आहोत. त्यामुळे तुम्हाला तो कन्सेप्ट समजायला प्रॉब्लेम येणारच नाही आणि मला असं आतापर्यंत वाटते, की मी जेवढे पण तुम्हाला शिकवलं आहे, कन्सेप्ट शिकवला आहे, जेवढे पण प्रॉब्लेम शिकवले आहे, ते पक्के तुम्हाला तुमच्या माइंडमध्ये त्या कन्सेप्ट सगळे फिट बसले असेल. तर चला तर मग आजच्या या सेशनची सुरुवात आपण एक नव्या मोटिव्हेशन कोटपासून करूया. ते म्हणतात विद्यार्थी मित्रांनो, की "शाखें रही तो फूल और पत्ते भी आएंगे, शाखें रही तो फूल और पत्ते भी आएंगे, अगर ये दिन आज बुरे हैं तो फिर कल अच्छे भी आएंगे." चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या सेशनची सुरुवात आपण आता या प्रश्नापासून करूया. तर टाइप 4 पर्यंत आपण हे बघितलं होतं. तर आता आपण बघणार आहोत टाइप 5. टाइप 5 मध्ये कुठल्या प्रकारचे प्रश्न जे आहे परीक्षेमध्ये विचारले जातात, कोणकोणते कन्सेप्च्युअल बेस्ड प्रश्न येतात ते आपण या सेशनमध्ये या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर लक्ष द्या विद्यार्थ्यांनो, पहिला प्रश्न आहे 5 वर्षात ₹600 रास म्हणजे अमाउंट ₹735 झाली. तर व्याजाचा दर 2% ने वाढवल्यास नवीन रास किती होईल? ओके. न्यू अमाउंट आपल्याला इथे फाइंड आउट करायचं आहे. इफ 600 becomes 735 in 5 years, what the rate is increased by 2%, what will be the new amount? अच्छा, न्यू अमाउंट आपल्याला इथे काय करायचं आहे? फाइंड आउट करायचं आहे. ओके. मला सांगा 5 वर्षात ₹600 जी रास अमाउंट किती होत्या? 735. किती होऊन राहिली विद्यार्थी मित्रांनो? 735 होऊन राहिली. ओके. 5 वर्षात ₹600 ची. तर व्याजाचा दर जर 2% ने वाढवला. आता मला सांगा 5 वर्षात ₹600 ची रास 735 होऊन राहिली. जर व्याजाचा दर 2% ने वाढवल्यास नवीन रास किती होणार? आपल्याला काय करायचं आहे? फक्त 2%च तर वाढवायचं आहे. बाकी सगळ्या गोष्टी दिलेल्या आहे. तिथे काय दिलंय? प्रिन्सिपल अमाउंट. प्रिन्सिपल अमाउंट किती आहे? ₹600. किती आहे विद्यार्थी मित्रांनो? ₹600 जे की 100% असते. ठीक आहे. 5 वर्षात किती? 5 वर्षात. 5 वर्ष आहे आणि 2% ने वाढवली. 2% ने वाढवली म्हणते. ठीक आहे. चला काढा मग. हे किती होणार हे पर्सेंट? हां. हे पर्सेंटचे साइन गेले विद्यार्थी मित्रांनो. हे 2 शून्य आणि हे 2 शून्य गेले. ओके. राहिले किती आता? 6 पंचे 30 आणि 30 दुने 60. किती? 60. तर रास किती वाढणार विद्यार्थी मित्रांनो? 2% वर ₹60 आणि तेच आपल्याला आता हे ₹60 याच्यात ॲड करू आणि तेच आपल्याला फाइंड आउट करायचे होते. मला सांगा, पहिलेची रास एवढी आहे, म्हणजे पहिलेचा अमाउंट एवढा आहे आणि त्याच्यावर समजा पुन्हा 2% वाढवले, तर नवीन रास काय होणार? नवीन अमाउंट काय होणार? तेच तर आपण प्रिन्सिपलवर 2% वाढवले. आपल्याला ₹60 ॲज अ व्याजच्या दरम्यान माहिती पडले, की ₹60 आपल्याला मिळाले. ठीक आहे. इथून फाइंड आउट केलं. हे ₹60 आपण काय करू? इथे ॲड करू. म्हणजे आपल्याला नवीन रास या नवीन अमाउंट आपल्याला माहिती पडणार. किती होणार? 5, 9 आणि 7 हेच आहे आपल्याला ॲन्सर 795 ऑप्शन बी. हे झालं ॲन्सर. ओके. अशा प्रकारे या प्रश्नाला डील करायचं होतं. या प्रश्नाला सॉल्व्ह करायचं होतं विद्यार्थ्यांनो. शाखें रही तो फूल और पत्ते भी आएंगे. अगर ये दिन बुरे हैं तो फिर अच्छी भी आएंगी. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया विद्यार्थ्यांनो. अरे स्क्रीनशॉट घेतले की नाही घेतलं माहित नाही. चला नेक्स्ट प्रॉब्लेम. पुढच्या प्रश्नाकडे लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. दर शेकडा काही दराने 4 वर्षात ₹400 रास 480 होते. अच्छा, अमाउंट किती होता विद्यार्थी मित्रांनो? 480. किती वर्षात? 4 वर्षात प्रिन्सिपल अमाउंट 400 आहे. रुपयांची रास म्हणजे अमाउंट ₹480 होते. तर दर 2% नी वाढवल्यास नवीन रास किती? सेम जसा मगांचा प्रश्न केला, सेम असाच प्रश्न आहे. अच्छा.
तर प्रिन्सिपल काय आहे विद्यार्थी मित्रांनो इथे? प्रिन्सिपल आहे 400 रुपये. किती आहे? 400 रुपये. अपॉन मध्ये 100% इंटू दर किती रुपयांनी किती पर्सेंटनी वाढत आहे? 2% नी वाढत आहे. इंटू किती वर्षात? 4 वर्षात. 4 वर्षात 400 रुपये 480 रुपये होतात आणि जर 2% नी वाढवल्यास तर नवीन रास किती होणार ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. At a certain rate of interest 400 become 480 in 4 years. If the rate is increased by 2%, what will be the new amount? New amount find out करायचं आहे. तर पहिलेची रास अमाउंट आपल्याला काय 480 माहित आहे. ठीक आहे. याच्यावर 2% वाढवलं तर किती येणार ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर हा पर्सेंट साइन आणि हा पर्सेंट साइन गेला. हे 2 शून्य आणि हे 2 शून्य गेले. 4 दुने 8 आणि 8 दुने 16. किती आले? 16. म्हणजे नवीन रास काय होणार? याच्यात 16 ऍड करू. हे 6 हे 9 म्हणजे 496 रुपये. ऑप्शन मध्ये किती? 16. 16च येणार ना? 4 चो 16 सॉरी 4 चो 16 16 दुने 32. किती होणार आहे? 32. 4 दुने 8 आणि 8 चो 32. तर इथे काय करू आपण? 32 ऍड करू. किती करू? 32. 2 8 आणि 3 11चा 1 हातचा 1 512. ऑप्शन मध्ये 512 आहे का? हो. ऑप्शन बी. हे झालं आन्सर. अशा प्रकारे याला सॉल्व्ह करायचं होतं. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. पुढच्या प्रश्नाकडे लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. दर शेकडा काही दराने 3 वर्षात 800 रुपयांची रास 956 होते. तर दर 4% ने वाढवल्यास नवीन रास किती होणार? सेम प्रॉब्लेम. रास किती होऊन राहिली? 956 रुपये. किती होऊन राहिली? 956 रुपये. जुनी रास आहे. ठीक आहे. अमाउंट 3 वर्षात 800 रुपयांनी रास एवढी होते म्हणजे अमाउंट एवढा होतो. तर 4% ने वाढवल्यास नवीन रास किती? ॲट अ सर्टेन रेट ऑफ इंटरेस्ट 800 become 956 in 3 years. If the rate is increased by 4%, what will be the new amount? New amount find out करायचं आहे. ओके. तर जुना किती होता प्रिन्सिपल? 800 रुपये. जे की 100% असते. इंटू इयर किती आहे? 3 आणि किती पर्सेंटनी वाढून राहिलो आता? 4%नी. ओके. किती पर्सेंटनी वाढून राहिलो? 4%नी. चला मग काढा, फाइंड आउट करा. 4% साठी रेट जे आहे किती वाढला व्याज ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. हे 2 शून्य आणि हे 2 शून्य गेले. ओके. 8 त्रिक 24. 24 दुने 48. 24 त्रिक 32. 24 चोक 96 म्हणजे 96 रुपये वाढून येत आहे. किती किती रुपये वाढून येत आहे? 96. 96 आणि हेच व्याज आपण याच्यात ऍड करू. 96. 3 दुने 12चे 2 हातचा 1 15चे 5 हातचा 1 1052 रुपये. आहे का ऑप्शन मध्ये? 1052. ऑप्शन डी. हे झालं आन्सर. अशा प्रकारे या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करायचं होतं. ठीक आहे विद्यार्थ्यांनो. अगदी सोपं आहे, काही हार्ड आहे नाही. जसं वाटते तसंच आहे. ओके. इथे काय विचारते? फक्त 4% ने वाढल्यास, 3% नी वाढल्यास, 2% नी वाढल्यास आपल्याला सगळं दिलं राहते. वाढलेल्याची किती व्याज वाढून राहिलं पर्सेंट नुसार ते फाइंड आउट करायचं आणि अमाउंट मध्ये ऍड करायचं म्हणजे आपल्याला हा दुसरा अमाउंट मिळणार. ठीक आहे. ओके. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. चला या प्रश्नाकडे लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. एखादी रक्कम 4 वर्षासाठी एका निश्चित दराने साध्या व्याजाने गुंतवली. 4 वर्षासाठी एक रक्कम गुंतवली. जर दर 2% अधिक असता, अच्छा जर रेट पहिलेपेक्षा 2% अधिक असता तर 56 रुपये अधिक व्याज मिळाले असते तर मूळ रक्कम किती? ओके. इंग्लिश मध्ये बघा. अ सम वॉज पुट ॲट सिंपल इंटरेस्ट ॲट अ सर्टेन रेट फॉर 4 years. Had it been put at 2% higher rate, it would have faced 56 rupees more. Find the sum. आपल्याला प्रिन्सिपल अमाउंट फाइंड आउट करायचे विद्यार्थ्यांना. पी इथे काय करायचं आपल्याला? फाइंड आउट करायचं आहे. टाइम पिरियड दिलेला आहे 4 वर्ष. ओके. एका निश्चित दराने व्याजाने गुंतवली
जर दर 2% अधिक असता तर 56 रुपये अधिक व्याज मिळाले असते. व्याज, इंटरेस्ट किती? 56 रुपये. ओके. प्रिन्सिपल अमाउंट फाइंड आउट करायचा, टाइम पिरियड, इंटरेस्ट, तर मूळ रक्कम किती आणि आपल्याला रेट माहित नाही. हां, 2% वाढून येत आहे हा रेट तर माहित आहे, पण ॲक्चुअल मध्ये किती रेट आहे हे नाही माहित. तर कसं करायचं प्रॉब्लेम? कसं करूया या प्रॉब्लेमला? या प्रॉब्लेम सोबत कसं डील करायचं? ज्या कोणाला विद्यार्थ्यांना अशा प्रकारचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येत असेल त्यांनी हा जो व्हिडिओ आहे त्याला पॉज करा 2-3 मिनिटासाठी आणि स्वतः सॉल्व्ह करून बघण्याचा प्रयत्न करा. सॉल्व्ह केल्यानंतर माझ्या या प्रश्नाच्या उत्तर सोबत मग कंपेअर करा, की तुम्ही जे काढलेलं उत्तर आहे ते सही आहे, की म्हणजे राइट आहे की रॉंग आहे. ठीक आहे? जर रॉंग असेल तरी पण छान, नाही असेल तर तुम्ही इथे कंपेअर करून सॉल्व्ह करू शकता. कुठे तुमची चूक होणार हे तुम्हाला इथे माहिती पडणार. ठीक आहे? तर एखादी रक्कम 4 वर्षासाठी एका निश्चित दराने साध्या व्याजाने गुंतवली होती. जर 2% अधिक असता तर ₹56 अधिक व्याज मिळाले असते, तर मूळ रक्कम किती? ओके. तर आपण नेहमी काय काय करत असतो विद्यार्थी मित्रांनो? लक्ष द्या. काय करत असतो? की 4 वर्षासाठी आहे. ओके. तर दर मला माहीत नाही म्हणजे मुद्दल मला माहीत नाही. तर मी ॲज अ P 100% कन्सिडर करतो. गुणिला किती वर्षासाठी? 4 वर्षासाठी. इंटू रेट पर्सेंट माहीत नाही म्हणून मी रेट पर्सेंट तसं ठेवतो. ओके. आणि इथे लक्ष द्या, जर 2% अधिक असता म्हणजे कमी या जास्त असता, तर कमी या जास्तसाठी काय असते? नेहमी डिफरन्स वापरत असतो. 2% अधिक असता तर ₹56 अधिक व्याज मिळाले असते. तर ह्या दोघांचा डिफरन्स एक तर ही संख्या मोठी राहील नाही तर ही. पण याच्यात ही संख्या मोठी राहील कारण 2% अधिक म्हणून राहिला. तर P/100 इंटू 4 इंटू R% प्लस 2%. ओके. किती आहे हा? 56. किती आहे विद्यार्थ्यांनो? 56. एवढं कळलं का? एखादी रक्कम म्हणजे बघा 4 वर्षासाठी एका निश्चित दराने साध्या व्याजाने गुंतवली. जर 2% अधिक असता तर 56 अधिक व्याज मिळाले असते. तर मूळ रक्कम किती? समजा पहिले रक्कम एवढी असेल. मग काय केली? पहिले रक्कम एवढी असेल, मग त्याने 2% पुन्हा ॲड केले, तर त्याच्यानंतर त्याला ₹56 अधिक मिळाले. इथे काहीतरी व्याज मिळाला, ओके, ह्या रेटवर. मग नंतर 2% पुन्हा रेट त्याने वाढवला. तर त्याला याच्यापेक्षा जास्त किती मिळाले? 56 म्हणजे मोठी संख्या ही आहे. आणि इकडे लक्ष द्या, जसं मी आता हा साइन दिला, हा डिफरन्सचा साइन दिला. म्हणजे हा बघा, इकडे लक्ष द्या, हा डिफरन्सचा साइन आहे. म्हणजे मी जर म्हणू की 5 - 3 म्हणजे किती होणार? 2 होणार. जर मी याला असं म्हणू 5 डिफरन्स 3 तरी काय होणार? 2 होणार. जर मी याला असं म्हणणार 3 डिफरन्स ऑफ 5 तरी काय होणार? 2च होणार. ठीक आहे. इथे आपण प्लस मायनस घेत नसतो. ठीक आहे. जो संख्या मोठी आहे त्याच्यातून मायनस करत असतो. तर याचा मीनिंग हाच होतो. करणार आपण मायनसच. ओके. ठीक आहे. चला. आता लक्ष द्या इकडे. आता जे कॉमन टर्म आहे ते आपण एका इकडे काढून घेऊ. P/100% गुणिला 4 गुणिला R% मायनस ऑफ R% प्लस 2% इक्वल टू 56. ओके. एवढं कळलं? हे काय होणार आता? P/100% गुणिला 4 गुणिला हा मायनस होणार आणि हा मायनस होणार आणि म्हणजे इथे बघा, इथे असं लिहिलंय, यालाच आपल्याला असं पण लिहिता येते. एवढं कळलं तुम्हाला? यालाच आपल्याला असं पण लिहिता येते. R% प्लस 2 मायनस ऑफ R%. म्हणजे याला मी इथे लिहिलं, याला इथे लिहिलं. ओके. मग हे कट होणार आणि राहिले किती? 2 प्लस 2 म्हणजे इंटू 2 इज इक्वल टू 56. एवढं कळलं का विद्यार्थ्यांनो? एवढं कळलं का? ठीक आहे. हे याच्यातनं आपण मायनस करून घेऊ. ओके. चला मग. आता हे काय होणार? काय होणार विद्यार्थ्यांनो? लक्ष द्या इकडे. ठीक आहे. काय होणार विद्यार्थ्यांनो? लक्ष द्या. आता इथे काय आहे? इथे इंटू आहे, इथे प्लस आहे. तर इंटू, इंटू, इंटू आणि इंटू प्लस, प्लस
इंटू प्लस काय होते, इंटू आणि प्लस इंटू होते, म्हणून आपण इथे इंटू घेतलं, म्हणजे गुणाकारचे साइन, गुणेकार गुणिला प्लस, तर आपण काय घेतलं, गुणाकार. जर ज्यांना हे बी नसेल समजत ते सांगितलं मी, ठीक आहे. इथे ब्रॅकेट आहे, याचा मिनिंग आहे म्हणजे गुणाकार मध्ये, गुणाकार गुणिल प्लस प्लस, गुणाकार गुणाकार गुणिला प्लस केलं तर नेहमी गुणाकारच भेटत असतो, ठीक आहे. चला, आता हे सगळे व्हॅल्यू आपण इकडे पाठवू. P इज इक्वल टू 56 गुणिला 100% अपॉन मध्ये 4 इंटू 2. लिहू शकू का? हो, लिहू शकतो. ओके, आता प्रिन्सिपलची व्हॅल्यू काढा. 2 इथे रेट पर्सेंटेज आहे विद्यार्थ्यांनो, नाही तर बोलून जाणार, विसरून जाणार तुम्ही, ठीक आहे. तर हा पर्सेंट आणि हा पर्सेंट गेला. ओके, हे किती होणार, 50 टाइम्स. ओके, 4 एक 4, 4 चौक 16, 14 चौक 56 आणि 14 पंचे 70 आणि हा 0, म्हणजे प्रिन्सिपल किती आला, 700 रुपये. आहे का ऑप्शन मध्ये? ऑप्शन बी हा झाला आन्सर. तर अशा प्रकारे याला सॉल्व्ह करायचं होतं विद्यार्थ्यांना. ज्याला हा कन्सेप्ट, आणखी मी एक वेळेस सांगतो, ज्याला हा कन्सेप्ट समजला ना त्यांनी या प्रश्नाला जिंकलं, म्हणजे सॉल्व्ह करून घेतलं, ठीक आहे. बघा, काही नाही याच्यात, एक पहिले रक्कम असते एवढी, ठीक आहे, याच्यावर काहीतरी एवढी रक्कम असते, याच्यावर काहीतरी व्याज भेटतो. मग तो काय करतो, आपले जे रेट पर्सेंट आहे ना 2% पुन्हा वाढवतो, मग काहीतरी इथे पण व्याज मिळतो. मग ह्या दोघाचा व्याजचा डिफरन्स किती येतो, 56 रुपये. म्हणजे याला इथे व्याज जास्त भेटून राहिलं कम्पेअर टू हा, ठीक आहे. म्हणून आपण ह्या दोन इक्वेशनला अशा प्रकारे पुट केलं. जर नाही बी समजत असेल तर याला आम्ही म्हटलं होतं एक फॉर्म्युला जे तुम्ही नेहमी यूज करता, सिंपल इंटरेस्ट अपॉन मध्ये प्रिन्सिपल गुणिला रेट गुणिला टाइम इज इक्वल टू काय असते, सिंपल इंटरेस्ट. पी अपॉन मध्ये 100% गुणिला रेट इंटू टाइम, सॉरी इकडे दिसून नाही राहिलाय ना. याला कसं लिहिलंय विद्यार्थी मित्रांनो, पी अपॉन मध्ये 100% गुणिला रेट गुणिला टाइम इक्वल टू सिंपल इंटरेस्ट, ठीक आहे. यानुसारच इथे यांना पुट केलाय, ठीक आहे. ह्या दोघांचा डिफरन्स आपण 56 घेतलाय, ठीक आहे विद्यार्थ्यांनो. त्यानुसार मग मी सांगितले हे साइन ॲज अ डिफरन्स आहे. मग अशा प्रकारे पुट केले विद्यार्थी मित्रांनो, इक्वल टू 56, आणि अशा प्रकारे ह्या कॉमन टर्म बाहेर घेतल्या आणि इक्वल टू 56 ठेवले, आणि पी ची व्हॅल्यू आपण 700 रुपये काढली, जे की मुद्दल आहे, आणि ऑप्शन नंबर बी. बस अशा प्रकारे पुट करायचं होतं आणि आन्सर काढायचं होतं. कारण इथे आपल्याला दोन इन्कम मधला डिफरन्स दिलेला आहे सिंपल इंटरेस्टचा, तर आपल्याला हे अशा प्रकारे काढून सॉल्व्ह करता येते. कोणी कोणी काय करते विद्यार्थी मित्रांनो, लक्ष द्या, शॉर्ट मध्ये एवढंच लिहून दाखवतात, एवढं लिहितात आणि बस झालं, आणि डायरेक्ट हे आन्सर काढतात. पण हे चुकीचं आहे. याच्या समोरचा कन्सेप्ट तुम्हाला इथे हा यायला हवं, ठीक आहे. हा कन्सेप्ट तुम्हाला समजायला हवं, तेव्हा जाऊन तुम्ही त्याला व्यवस्थित पुट करू शकता. हे ॲज एक ट्रिक बनणार, पण हे ट्रिक तुम्ही नेहमीसाठी लक्षात नाही ठेवू शकत. पण तुम्हाला हा कन्सेप्ट माहित आहे तर तुम्ही नंबर ऑफ प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता, ठीक आहे. चला, समोरच्या प्रश्नावर जाऊया विद्यार्थ्यांनो. लक्ष द्या. घाबरत नको, अशाच प्रकारचा हा पण एक प्रश्न आहे. लक्ष द्या की 4,000 रुपयांचे काही दराने 5 वर्षाचे सरळ व्याज 3,000 रुपये होते. तर त्याच दराने 850 रुपयांचे 2 वर्षाचे सरळ व्याज किती येईल? ओके. तर त्याच दराने 850 रुपयाचे 2 वर्षाचे सरळ व्याज किती? अच्छा. हा थोडा वेगळा प्रश्न आहे. याला सॉल्व्ह करून घेऊ. अशा प्रकारचे प्रश्न आपण केलेले आहे. 4,000 रुपयांचे काही दराने 5 वर्षाचे सरळ व्याज 3,000 रुपये येते 5 वर्षाचे. अच्छा ठीक आहे. याच्यात आपल्याला रेट मिळून जाणार. किती येत आहे? 3,000 रुपये येऊन राहिला. हा सिंपल इंटरेस्ट आहे. इंटू 100%, कारण आपल्याला इथे रेट फाइंड आउट करायचा आहे. प्रिन्सिपल किती आहे? 4,000 आणि वर्ष किती आहे? 5.
इथं आपल्याला रेट पर्सेंट माहिती पडणार. ओके. 4,000 रुपयांच्या काही दराने 5 वर्षात सरळ व्याज 3,000 रुपये होते. If 4,000 earns 4,000 earns 3,000 simple interest in 5 years, what will be the interest on 850 for 2 years at a same rate? आता सेम रेट म्हणते म्हणजे आपल्याला रेट फाइंड आउट करणं खूप जरुरी आहे. ठीक आहे, आवश्यक आहे. हे 3 शून्य गेले, हे 3 शून्य गेले. हे किती होणार आता? हे 4 25 टाइम 5 5 25 5 तेरी 15 म्हणजे रेट किती मिळाला आपल्याला? 15%. रेट किती मिळाला विद्यार्थ्यांना आपल्याला? 15% रेट मिळाला. ओके. आता काय करायचं आहे तर त्याच दराने 850 रुपये 2 वर्षात सरळ व्याज किती? आता याच दराने 850 रुपये काय आहे? प्रिन्सिपल अमाउंट आहे. दर किती आहे? 15 आणि किती वर्षात म्हणून राहिला तो? 2 वर्षात. चला करा, फाइंड आउट करा. हा शून्य गेला. 2 पंचे 10 आणि 17 पाचे 85. 15 एक 15 15 साते 105 म्हणजे 5 5 म्हणजे 255 रुपये. ठीक आहे, किती? 255 रुपये हे इंटरेस्ट येणार. ऑप्शन नंबर ए हे झालं आन्सर. ठीक आहे, अशा प्रकारे हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा होता. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. पुढच्या प्रश्नाकडे लक्ष द्या विद्यार्थ्यांनो, की एक रकमेचे सरळ व्याज मूळ रकमेच्या 1/4 पट आहे. 1/4 पट आहे. हे किती आहे? 1/4 पट. 1/4 हे किती आहे विद्यार्थी मित्रांनो? 1/4 आहे. ठीक आहे, 1/4 पट आहे आणि दर व मुदत सारखी असेल तर दर काढा. अच्छा, हे मागच्या प्रश्न म्हणजे मागच्या सेशनचा जो प्रश्न आहे तशा प्रकारचाच आहे. 1/4. ठीक आहे. If the simple interest is 1/4 of the principal and the rate and time are equal, what is the rate? अच्छा, तर इथे पण आपल्याला रेट फाइंड आउट करायचं आहे. ते एका रकमेचे सरळ व्याज मूळ रकमेच्या, ते सिंपल इंटरेस्ट आणि हे प्रिन्सिपल, समजा हा x असेल तर x चा किती आहे? 1/4 म्हणजे हा x असेल तर हा 4x असेल. कळलं एवढं? ओके. ते रकमेचे सरळ व्याज मूळ रकमेच्या 1/4 पट आहे आणि दर व मुदत सारखी आहे. अच्छा, रेट आणि टाइम काय सारखा आहे, तर दर काढा. तर दर काढायचा आहे. ओके, चला काढा. तोच एक फॉर्म्युला जो आपण कन्सेप्ट 4थ्या व्हिडिओ पासून घेऊन राहिलो तोच. सिंपल इंटरेस्ट गुणिला 100% अपॉन मध्ये प्रिन्सिपल किती आहे? 4x गुणिला रेट आणि टाइम सारखाच आहे म्हणून आर लिहून देतो मी ते. ठीक आहे, R% या आर लिहून देतो कारण आर फाइंड आउट करायचा आहे. हा x गेला. इथे किती राहिले? 100% म्हणजे 100/4 इक्वल टू आर स्क्वेअर होणार. म्हणजे आता याला मी स्क्वेअर रूट मध्ये लिहिणार इज इक्वल टू आर. ओके. 10चा स्क्वेअर किती होतो? 100 म्हणून इथे 10. 2च्या स्क्वेअर 4 म्हणजे 2 इज इक्वल टू आर. तर रेट किती आला विद्यार्थ्यांनो? 5. ऑप्शन मध्ये आहे का 5? 5%. रेट किती आहे? 5%. ओके, ऑप्शन सी हे झालं आन्सर. तशा प्रकारे आपल्याला आन्सर फाइंड आउट करायचं होतं. ठीक आहे. ये दुख ये दर्द ये गम जो भी है बस तेरे अंदर है, अपने बनाए हुए पिंजरे से बाहर निकल कर तो देख, तू भी एक सिकंदर है. ओके विद्यार्थी मित्रांनो, चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. पुढच्या प्रश्नाकडे लक्ष द्या. पुढचा प्रश्न म्हणताय की एका रकमेचे सरळ व्याज मूळ रकमेच्या 4/9 पट आहे आणि दर व मुदत सारखी असेल तर दर काढा. ओके, सेम प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. मला असं वाटतं ॲज अ होमवर्क म्हणून तुम्ही सॉल्व्ह करा. ठीक आहे, हा सॉल्व्ह करू शकता विद्यार्थ्यांना तुम्ही.
कारण मागे जसा प्रश्न सॉल्व्ह केलाय सेम प्रश्न त्याच्यावरच आधारित आहे. आणि याचं जे प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरायचं नाही. ओके, सेशन संपल्यानंतर. चला आता हा प्रश्न सॉल्व्ह करा विद्यार्थ्यांनी. एक व्यक्ती 2,000 रुपये 3 वर्षासाठी व 1,500 रुपये 5 वेळासाठी समान दराने उधार देतो. ठीक आहे. लक्ष द्या सगळ्यांनी. 2,000 रुपये 3 वर्षासाठी. ओके. आणि 1,500 रुपये 5 वर्षासाठी. 1,500 रुपये 5 वर्षासाठी. थोडा वर होऊन राहिला. 2,000 रुपये 3 वर्षासाठी आणि 1,500 रुपये 5 वर्षासाठी. ओके. समान दराने उधार देतो व त्याला 80 रुपये सरळ व्याज मिळते आणि अशा प्रकारे त्याला दोन्हीपासून 80 रुपये ॲज अ व्याज मिळते. काय मिळते? इंटरेस्ट मिळते. ठीक आहे. तर दर काय असेल? अच्छा, तर रेट आपल्याला फाइंड आउट करायचं. इथे काय करायचं आपल्याला विद्यार्थी मित्रांनो? रेट फाइंड आउट करायचे. कसं करू? जे आपण सेकंड नंबरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला ना, बस तशा प्रकारे सॉल्व्ह करायचा आहे. इकडे सिंपल इंटरेस्ट प्लस दुसरा सिंपल इंटरेस्ट इक्वल टू हा सिंपल इंटरेस्ट म्हणजे रेट जे आपल्याला दिलेला आहे. ओके, मग त्याला फाइंड आउट करायचं आहे आणि तशा प्रकारे नंबर म्हणजे व्हॅल्यू पुट करायची आणि आन्सर काढायचे. ठीक आहे. चला, एका व्यक्तीला 2,000 रुपये 3 वर्षासाठी. आता प्रिन्सिपल अमाऊंट किती आहे? 2,000 रुपये. हे झालं 100% इंटू किती वर्षासाठी? 3 वर्षासाठी. आणि रेट आपल्याला माहित नाही म्हणून R% प्लस आता काय होणार? प्लस 1,500 रुपये 5 वर्षासाठी. 1,500 जे की 100% आहे इंटू 5 वर्षासाठी. आणि इथे पण रेट आपल्याला माहित नाही. इथे पण रेट आपल्याला माहित नाही आणि त्याला ह्या दोघांवर 80 रुपये सरळ व्याज मिळतो. 80 रुपये सरळ व्याज. आता बघा इथे काय घेतलंय विद्यार्थी मित्रांनो? प्लस. आपण मागच्या प्रॉब्लेमला काय घेतलं होतं? मायनस. कारण तिथं अधिक म्हटलं होतं या कमी म्हटलं. कधी बी अधिक म्हणू या कमी म्हणू तर नेहमी डिफरन्स घ्यायचा. आणि जिथं अधिक या कमी नाही म्हटलं, डायरेक्ट सरळ सरळ म्हटलं तर प्लस घ्यायचं. ठीक आहे. हे मी तुम्हाला सगळ्या व्हिडिओमध्ये सांगत असतो, म्हणजे सगळ्या सेशनमध्ये सांगत असतो मी तुम्हाला. ठीक आहे. तर इथे अधिक म्हणलं असतं तर डिफरन्स घेतला असता, पण इथे असं काही म्हणून नाही राहिला. ह्या दोघांची ऍडिशन मिळून 80 रुपये त्याला काय मिळून राहिले? ॲज अ सरळ व्याज म्हणजे सिंपल इंटरेस्ट म्हणून मिळून राहिले. आणि आता बघा याच्यात अननोन व्हॅल्यू काय? रेट. हे अननोन व्हॅल्यूज आपल्याला इथे फाइंड आउट करायचे. ओके, चला. तर जे अननोन व्हॅल्यू आहे ते आपल्याला इथे काय करायचे? फाइंड आउट करायचे. चला मग करा, सॉल्व्ह करा. इथे हा पर्सेंट आणि हा पर्सेंट साइन गेला. ओके, हे 2 शून्य आणि हे 2 शून्य गेले म्हणजे जे राहिले किती? 3 दुने 6 म्हणजे 60R प्लस. आता इथे बघा हा पर्सेंट साइन गेला. हे 2 शून्य आणि हे 2 शून्य गेले. 15 5 75. तर इथे 75R इक्वल टू 80. ह्या दोघांचं आता ऍडिशन करा. 70 आणि 60 130 आणि म्हणजे किती झाले? 135R इक्वल टू 80. म्हणजे R काय होणार? 80/135. R काय होणार विद्यार्थी मित्रांनो? 80/135. चला करा मग. आता याला 5 ने भाग द्या. 5 दुने 10, 5 7 35, 5 1 5, 5 6 30, 16/27. ओके, चला डिवाइड करून बघा. याला एक शून्य देऊन देतो, इथे एक शून्य होऊन जाणार. 16 85, 16 सोडून 16 7 112, 16 8 61, 16 9 144, 16 नाही आपल्याला 27 घ्यायचे. 27 160, 27 पंचे 135 आणि 27 सखम 162 होते. तर 27 पंचे घेऊ आपण. 27 पंचे 135. 10तून 5 गेले, 5 राहिले. हातच्या परत 16तून 14 गेले, 2 राहिले. आता पुन्हा
इथे एक शून्य देऊन द्या. 27 पंचे 135, 27 सखम 105, 27 7 189 आणि 27 8 216, 27 9 243. आता इथे काय होणार? 27 9 243. 10 तून 3 गेले 7 राहिले, हातचा परत 0. म्हणजे 0.59 असं काहीतरी आहे का? हो, ऑप्शन नंबर सी. तर रेट किती येऊन राहिला विद्यार्थी मित्रांनो? 0.59%. काय होणार? 0.59% हा रेट येऊन राहिलाय ऑप्शन नंबर सी. हे झालं आन्सर. तर अशा प्रकारे या प्रॉब्लेमला आपल्याला सॉल्व्ह करायचं. जो पानी से नहाता है वो इतिहास बदलता है और जो पसीने से नहाता है वो जो पानी से नहाता है वो लिबास बदलता है और जो पसीने से नहाता है वो इतिहास बदलता है. ठीक आहे. तर हा एक प्रॉब्लेम आहे विद्यार्थी मित्रांनो. हा थोडा डेंजर आहे कारण जे कॅल्क्युलेशन भयंकर आहे. तर तेवढा पण नाही आहे जे तुम्ही नॉर्मली करू शकता. फक्त कन्सेप्ट लक्षात ठेवा. 80 रुपये व्याज भेटून राहिलं दोन्ही मुद्दलवर. ठीक आहे. ना कमी ना जास्त होऊन राहिला. डायरेक्ट ह्या मुद्दल आणि हा मुद्दल ह्या दोघांचे ॲडिशन म्हणून 80 रुपये दोघांवर व्याज भेटून राहिलं आणि आपल्याला रेट माहिती नव्हतं. तर अशा प्रकारे आपण रेट फाइंड आउट केलं. ओके. तर या प्रॉब्लेमला अशा प्रकारे डील करायचं होतं. चला मग नेक्स्ट प्रॉब्लेम बघायचा. समोरच्या प्रॉब्लेमवर या विद्यार्थ्यांनो. चला. अच्छा, पुढचा प्रॉब्लेम बी सारखाच वाटून राहिला. एक व्यक्ती 800 रुपये 2 वर्षासाठी आणि 200 रुपये 4 वर्षासाठी समान दराने उधार देतो, तर त्याला 80 रुपये सरळ व्याज मिळत असेल तर दर काढा. सेम आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. जसं मी मगानी सांगितलं तशाच प्रकारे करायचं आहे. मी फक्त तुम्हाला पुट करून सांगतोय, आन्सर तुम्ही काढा. एक व्यक्ती 800 रुपये 2 वर्षासाठी. 800 रुपये हे 100% आहे, जे की 2 वर्षासाठी रेट माहिती नाही. प्लस 200 रुपये 4 वर्षासाठी. 200 रुपये जे की 100% आहे. हे 4 वर्षासाठी इथे पण रेट माहीत नाही आणि ह्या दोघांचं व्याज त्याला किती मिळून राहिलं? समान दराने उधार देतो तर त्याला 80 रुपये सरळ व्याज मिळते. किती? 80 रुपये सरळ व्याज मिळते. तर दर काढा. तर इथे रेट आपल्याला फाइंड आउट करायचा आणि हा तुमच्यासाठी होमवर्क आहे. जसं मागचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला सेम हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट प्रॉब्लेम करूया. या प्रश्नाकडे लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. एक व्यक्ती 850 रुपये 2 वर्षासाठी व 1500 रुपये एका वर्षासाठी उधार देतो. जर त्याला 100 रुपये सरळ व्याज मिळत असेल तर दर काय असेल? सेम प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. हा होमवर्क म्हणून दिला होता का? हा पण सेम प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. तरी पण सेम असला तरी मी तुम्हाला हा सॉल्व्ह करून सांगतो. एक व्यक्ती 850 रुपये 2 वर्षासाठी व 1500 रुपये एका वर्षासाठी, कारण हा 2 वर्षासाठी आहे आणि हा एका वर्षासाठी आहे. जर त्याला 100 रुपये सरळ व्याज मिळत असेल तर दर फाइंड आउट करायचा आहे. ओके, चला करा. हे किती आहे? 850 रुपये ॲज अ 100% असतात इंटू 2 वर्षासाठी. 2 वर्षासाठी रेट पर्सेंट मला माहिती नाही. प्लस 1500 रुपये एका वर्षासाठी आहे. हे 1500 रुपये ॲज अ 100% हे एका वर्षासाठी. रेट पर्सेंट मला माहिती नाही. आणि या दोघांवर पण व्याज किती त्याला मिळत आहे? जर त्याला 100 रुपये सरळ व्याज मिळत असेल. किती? 100 रुपये सरळ व्याज मिळत असेल. तर दर काय? रेट फाइंड आउट करायचा आहे. चला करा. हे काय होणार? हा पर्सेंट साइन आणि हा पर्सेंट साइन गेला. हा एक 0 आणि हा एक 0 गेला आणि हे 2 बेपंचे 10 आणि 5 एक 5 17 5 85. तर इथे किती आले? 17 आर प्लस हे करा
हा पर्सेंट साईन गेले, हे 2 शून्य, हे 2 शून्य गेले, म्हणजे इथे किती आले 15R इक्वल टू 100. 15 दुने 30, 31 32R इक्वल टू 100. R इज इक्वल टू 100/32. करा R फाइंड आउट. हे किती होणार 50 16, हे किती होणार 25 8. ओके, म्हणजेच काय होणार 25 8 होणार विद्यार्थी मित्रांनो. समजायला येते ना? ठीक आहे, चला. तर 25/8, 8 त्रिक 24, एक राहिला पॉइंट, 8 एका 8, 2 राहिले, म्हणजे 3 पॉइंट. अच्छा, पुन्हा 8 दुने 16, 10 तून 6 गेले 4 राहिले, आणि या शून्य 8 पंचे 40, म्हणजे रेट किती आला 3.125%. 3.12 आहे का? हो, ऑप्शन सी हे झालं आन्सर. बस याला अशा प्रकारे सॉल्व्ह करायचं होतं. ठीक आहे, इथे हाच तो कन्सेप्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही म्हणाल की हा कुठून आलास, काय असते हा प्रिन्सिपल अमाऊंट अपॉन मध्ये 100% गुणिला रेट गुणिला टाइम प्लस P अपॉन 100% गुणिला रेट गुणिला टाइम इज इक्वल टू सिंपल इंटरेस्ट. ठीक आहे, हाच कन्सेप्ट आहे जो लावला आहे, आणि त्याच्यातून ज्या ज्या व्हॅल्यू आपल्याला भेटल्या आहे ते आपण पुट केल्या, आणि याच्यातनं आपला रेट फाइंड आउट करायचा आहे, तो आपण रेट फाइंड आउट केला. ओके, चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. पुढच्या प्रश्नाकडे लक्ष द्या. काही रक्कम 2 वर्षासाठी सरळ व्याजाने दिली गेली. जर दर, आता दर दिलाय 5% ने जास्त घेतला असता, ओके 5%, आणि इतर 500 रुपये जास्त मिळाले, व्याज मिळाले असते. ओके, जर दर 5% ने जास्त घेतला असता तर 500 रुपये जास्त मिळाले असते, तर मूळ रक्कम किती, म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट काढायचा आहे. सगळ्यात पहिले ह्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आपण बघितला होता, हे की नाही. जर 2% जास्त असते तर रास किती, या अमाऊंट किती, आहे की नाही. पहिलेच आपल्याला अमाऊंट देऊन राहत होता, आणि त्याच्यावर 2% वाढून नंतर किती अमाऊंट होणार ते आपल्याला फाइंड आउट करायला लावला होता. पण ते आपण ॲज अ मुद्दल दिली राहत होते 2%, मुद्दलचे 2% काढत होतो, जेवढा वर्ष दिलाय तेवढा जो आपल्याला व्याज मिळत होता, आणि तो आपण अमाऊंट मध्ये ऍड करत होतो, आणि आपल्याला दुसरा अमाऊंट या रास मिळत होती. हा आपण पहिल्या प्रश्नामध्ये बघितलेला हा पहिला टाइप होता. पण हा आणि हा जो तो आणि हा प्रश्न थोडा वेगळा आहे. ठीक आहे, याच्यात पण 5% जास्त होऊन राहिले, पण याच्यात व्याज 500 रुपये बी तर जास्त मिळून राहिले ना, आहे की नाही. याच्यात आणि 500 रुपये जास्त मिळून राहिले, आणि याच्यात गोष्ट कशाबद्दल केली आहे, प्रिन्सिपल बद्दल, म्हणजे मूळ रक्कम बद्दल विचार केला आहे. ठीक आहे, म्हणून हा प्रश्न त्या प्रश्नापेक्षा थोडा डिफरंट आहे. ओके, चला तर मग लक्ष द्या, कसं सॉल्व्ह करूया. काही इंग्लिश मध्ये वाचून घ्या. अ सम वॉज लेंड फॉर 2 years ॲट अ सिंपल इंटरेस्ट. इफ द रेट हॅड बीन 5% हायर, 500 more interest would have been received. What is the principal? प्रिन्सिपल अमाऊंट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, काही रक्कम 2 वर्षासाठी सरळ व्याजाने दिली गेली. जर 5% ने जास्त घेतला असता तर 500 रुपये जास्त व्याज मिळाले असते, तर मूळ रक्कम किती होती. सेम जो माग कन्सेप्ट बघितला तोच कन्सेप्ट यूज करायचा. कसा, कोणता कन्सेप्ट होता, P अपॉन मध्ये 100% गुणिला रेट गुणिला टाइम. आता जास्त कमी जास्त म्हटलं तर आपण हा साइन घेत असतो डिफरन्सचा. पुन्हा P अपॉन 100% गुणिला रेट इंटू, आता रेट काय होऊन राहिला इथे विद्यार्थी मित्रांनो, वाढून राहिला. किती वाढून राहिलाय, किती वाढून राहिला आहे, 5% ने जास्त घेतला दर, 5% ने जास्त घेतला इंटू, अरे वर चालला, ठीक आहे खाली लिहितो मी इथे
व्हाईट बोर्डवर हाच एक प्रॉब्लेम राहतो. आपला डिजिटल बोर्ड तर आहे नाही. ठीक आहे. चला काय काय करता येते? पी अपॉन मध्ये 100% ओके. गुणिला रेट गुणिला टाइम हा डिफरन्स पी अपॉन मध्ये 100%. आता इथे रेट काय होऊन राहिला? वाढून राहिला. किती वाढून राहिला? 5% गुणिला टी आणि आपल्याला काय मिळून राहिलं इथे? सिंपल इंटरेस्ट. काय मिळून राहिला? सिंपल इंटरेस्ट कमी या जास्त ज्या प्रमाणात मिळून राहिला त्या प्रमाणात. ठीक आहे. हा कन्सेप्ट आहे जो आपल्याला लावायचा आहे. तर याच कन्सेप्टवर बेस आपल्याला हा पूर्ण प्रॉब्लेम इथे सॉल्व्ह करायचा आहे. तर लक्ष द्या. आणि आपल्याला काय करायचं आहे? मुद्दल काढायचं आहे. मूळ रक्कम म्हणजे प्रिन्सिपल काढायचं आहे. तर मग लिहा मग. पी अपॉन 100% गुणिला आर किती होता? माहिती नाही. इंटू टी डिफरन्स पी अपॉन मध्ये 100%. इथे टाइम पिरियड माहिती आहे आपल्याला. किती माहिती आहे? 2 वर्षासाठी. पी इंटू 100% हे काय होणार? आर प्लस 5% रेट गुणिला इथे इथे दुसऱ्या वेळेस टाइम किती दिलेला आहे? काही 2 वर्षाची रक्कम व्याजाने दिली. 5% जास्त घेतलं असता 5 इथे पण टाइम काय आहे? 2 आणि सिंपल इंटरेस्ट किती होऊन राहिला? ₹500 जास्त मिळून राहिले बघा. कमी जास्तची गोष्ट केलं तर हा डिफरन्सचा साइन येतो आणि किती जास्त होऊन राहिले? ₹500 ओके. म्हणजे ही मोठी संख्या आहे, ही लहान संख्या आहे. चला मग जे कॉमन टर्म आहे त्याला आपण बाजूला घेऊन घेऊ. पी अपॉन 100% गुणिला 2 हे काय होणार? आर प्लस 5 मायनस आर इक्वल टू 500. हे आर प्लस 5 इथं लिहिले आणि हे पर्सेंटेजचे साइन आहे. ठीक आहे. आणि हा आर इथे लिहिला. तर हा आर आणि हा आर कॅन्सल झाला. तर वाचले काय? 5 अपॉन 100% गुणिला 2 इंटू 5% इक्वल टू 500. चला आता हे पूर्ण टर्म इकडे जाणार. पी काय होणार मग इकडे? 500 गुणिला 100% अपॉन मध्ये 2 इंटू 5%. ओके. आणि बघा हा जो प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, हा सेम प्रश्न पुष्कळ साऱ्या पुस्तकामध्ये तुम्हाला भेटतील आणि हा सेम प्रश्न डायरेक्ट सॉल्व्ह करून इथून इथून दिलं असते सॉल्व्ह इथून केलेलं असते. ह्या व्हॅल्यू कुठून आल्या, कसं आल्या हे काही कोणी सांगत नाही. मी तुम्हाला इथे सांगत आहो की याचा कन्सेप्ट हा आहे. जर तुम्ही हे कसं आलं इथेपर्यंत फाइंड आउट केलं तर हा कन्सेप्ट इथे काय मग याला ॲज अ ट्रिक बनवली जाते. मग हे म्हणणार की हे सिंपल इंटरेस्ट 100% हा 2 इयर आहे आणि हा वाढून आलेला आहे. बस याला ॲज अ ट्रिक बनवणार, म्हणणार की हां, या पद्धतीने हा ट्रिक आहे, हे लक्षात ठेवा आणि सॉल्व्ह करा. नाही, असं चालणार नाही. यामुळे तुम्हीच खूप मोठ्या धोक्यात राहणार. ठीक आहे? विद्यार्थी मित्रांनो, हा धोका घ्यायचा नाही. म्हणून लक्षात ठेवा, इथपर्यंत तुम्ही पोहोचले, तर म्हणजे कसे पोहोचले हे स्टेप तुम्हाला लक्षात असायला हवे, की या प्रकारे आम्ही पुट केलं आणि या प्रकारे पुट केल्यानंतर आपण इथेपर्यंत पोहोचलो म्हणून. ठीक आहे? चला, आता P ची व्हॅल्यू काढा. P ची व्हॅल्यू काय होणार? हे पर्सेंट साइन आणि हे पर्सेंट साइन आणि हे पर्सेंट साइन कट झाले. 5 दुने 10 तर हा एक शून्य कट झाला. म्हणजे P ची व्हॅल्यू किती मिळाली? 5000. किती मिळाली? 5000. ऑप्शनमध्ये आहे का? हां, ऑप्शन ई. हे झालं ॲन्सर. अशा प्रकारे या प्रश्नाला सॉल्व्ह करायचं. ठीक आहे? तुम्हाला दिसत असेल पुष्कळ डिफिकल्ट, पण ते डिफिकल्ट आहे नाही विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे? हं. आणि मी काय म्हटलं होतं विद्यार्थी मित्रांनो, की पुष्कळ साऱ्या पुस्तकामध्ये तुम्हाला इथून सॉल्व्ह केलेलं दिसणार. ठीक आहे? डायरेक्ट इथून सांगणार हे ट्रिक आहे बाबा. ठीक आहे? असं म्हणणार तुम्हाला P इज इक्वल टू काय ठेवा? सिंपल इंटरेस्ट ठेवा, 100% ठेवा, अपॉन मध्ये हे 2 इयर म्हणजे जे दिलंय वर्ष ते ठेवा आणि इथे वाढलेला रेट ठेवा. ठीक आहे? म्हणजे T इंटू रेट. हे तुम्ही पुट करा आणि तुम्हाला हे आन्सर भेटणार. पण असं करायचं नाही. ते म्हणतात ना, अगर ऊंचाई हासिल करना हो तो बाज बनो, धोकेबाज नाही. तर इथे धोकेबाज बनायचं नाही विद्यार्थी मित्रांनो. हे पूर्ण फॉलो करायचे आहे स्टेपला तेव्हाच हे काढायचं. नाहीतर हा प्रश्न तुमच्यासाठी धोकेबाज बनू शकते आणि तुम्ही स्वतः धोका द्यायचा नाही. प्रश्न
प्रश्नासारखा सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे. जर तुम्ही डायरेक्ट हे ट्रिक वापरून हा प्रश्न सॉल्व्ह करतो म्हणणार तर मग भविष्यामध्ये तुमची कधीच एक्झाम क्लिअर होणार नाही. एवढ्या छान प्रकारे तुम्हाला हा कन्सेप्ट सांगितलाय, हा लक्षात ठेवायचा. ह्या कन्सेप्ट नुसारच प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. कारण प्रॉब्लेममध्ये कुठे केव्हा परीक्षा जे एक्झामिनर राहतात, कुठे केव्हा आपल्याला कन्सेप्ट चेंज करणार, कुठे केव्हा व्हॅल्यू चेंज करणार, त्याची सांगण्याची पद्धत चेंज करणार आपल्याला काहीच माहिती नसते. पण आपल्याला कन्सेप्ट माहीत असला तर आपण तो पूर्णच्या पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. म्हणून अगर ऊंचाई हासिल करना है तो बाज बनो, धोकेबाज नहीं. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे हा प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे. जरी दिसायला खूप अवघड वाटत असेल पण इझी टू वे आहे आणि मी तुम्हाला चांगल्या प्रकारे हा समजून सांगितलेला आहे. ओके. तर आजचा सेशन विद्यार्थी मित्रांनो इथेपर्यंतच होता. जो कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या व्हिडिओला लाईक करा जर व्हिडिओ आवडला असेल तर आणि आपल्या मित्र-मैत्रिणींपर्यंत शेअर करा विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नव्या कन्सेप्ट सोबत आणि पुष्कळ साऱ्या प्रॉब्लेम सोबत. ओके. चला तर मग सुगा स्टडी सेंटर बघत राहा आणि नेहमी हसत राहा. धन्यवाद.